नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे पूर्ण नाव पमेश कुमार पारधी. मी कावेरी कंपनीचा एक प्रतिनिधी आहे आणि आज आपण मौदा तालुका, नागपूर जिल्हा आणि बार्शी या गावामध्ये आलेलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आमचं ग्लोरी हे वाण आहे आमचं कावेरी कंपनीचं आहे आणि बार्शी या गावामध्ये पिंटूभाऊ हिवसे यांच्या शेतावरती ही वाण लागून आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपलं हे ग्लोरी जे धान आहे ह्या धानाची नर्सरी 26 जून 2024ला केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे जे ग्लोरी धान आहे खाण्यामध्ये कसं आहे काय आहे जर बघायला गेलं तर ग्लोरी हे धान मस्त एकदम बारीक प्रमाणात आहे आणि खाण्यासाठी मऊ आणि चवदार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये कावेरी कंपनीचे ग्लोरी हे धान लावायचं आणि हे धान आपल्याला कशा प्रकारे उत्पादन देता येईल, कोणत्या प्रकारे उत्पादन करता येईल यासाठी सविस्तर माहिती तुम्हाला समोर आपल्याला बघायचीच आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण सर्वात जास्त या आमच्या कावेरी कंपनीचं ग्लोरी या धानाची लागवड कराल अशी मी तुम्हाला कावेरी कंपनीतर्फे सूचना देतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव चंद्रसेन चामलाटे आणि हा जो ग्लोरीचा प्लॉट आहे तर तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली आम्ही ह्या प्लॉटमध्ये जेव्हा येले आणि तिथलं जे प्लॅन्ट आहेत म्हणजे ते कापून घेतलं आम्ही, तर त्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा 1x1 मध्ये जेव्हा आम्ही यांची मोजणी केली तर आपल्याला इथं 22 प्लॅन्ट मिळाले. ॲक्च्युली 1x1 मध्ये आपल्याला 33 प्लॅन्ट पाहिजे होते, परंतु इथं 22 प्लॅन्ट भेटले. आणि जेव्हा 22 प्लॅन्टची आम्ही सरासरी काढली तर इथं आम्हाला 31 पिलर्स भेटले एका प्लॅन्टमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा ह्या 1x1ची काटणी करून त्याचं हार्वेस्टिंग केली तर आपल्याला याच्यामध्ये 950 ग्रॅम म्हणजे याचं धान्य मिळालं. तर आम्ही पूर्णपणे ॲव्हरेज काढून जर कॅल्क्युलेशन लावला तर कमीत कमी ह्या एका एकराचं आपल्याला 28 ते 29 क्विंटलचं म्हणजेच ॲव्हरेज आपल्याला उत्पन्न मिळालं आहे. धन्यवाद. तो देख सकते हैं किसान भाइयों, कावेरी सीड कंपनी का यहाँ पे ग्लोरी धान लगा है जिसका 18 सेंटीमीटर लोम और अन्य वैरायटी का 15 सेंटीमीटर आता है. और इसमें ग्लोरी धान में कम से कम 18 सेंटीमीटर लोम में दाने की मात्रा 320 आती है और अन्य में 220 दानों की संख्या होती है. और देख सकते हैं किसान भाइयों, ये बाली भरा हुआ है पूरा. बस ठीक है. तर नमस्कार. त्याचबरोबर आम्ही इथं जेव्हा ॲव्हरेज काढला म्हणजे पाचोऱ्यांचा ॲव्हरेज काढला तर आम्हाला एकूण सरासरी 26-27 पाचोरे मिळाले आहेत. तर तुम्ही बघू शकताय पाचोरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच ह्या प्लॉटमध्ये जो ग्लोरीचा प्लॉट आहे याच्यामध्ये मेन विशेषता बघितली तर याची हाईट कमी आहे, त्यामुळे हे पडत नाही. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शाकीर शेख, कावेरी कंपनीचा टेरिटरी मॅनेजर. माझ्यासोबत आपले शेतकरी बांधव आहे पिंटूभाऊ हिशे, ज्यांच्या शेतावरती हा आपला ग्लोरीचा प्लॉट आहे. आता तुम्ही पाहिलेली आम्ही वेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे याची जे वैशिष्ट्य होते ते दाखवले आहेत. आता तुमच्या समोर जसे ही व्हरायटी आहे ग्लोरी, कावेरीची ग्लोरी व्हरायटी आहे जी 140 दिवसामध्ये तयार होतो. आज हा तुमच्या समोर जो प्लॉट आहे हा प्लॉट जवळपास 142 दिवसाचा झालेला आहे, कारण 26 जूनला याची परेखणी टाकली गेली होती. हा 42 दिवसाचा तुमच्या समोर आज प्लॉट आहे. आणि जे मुख्य वैशिष्ट्य याचे तुम्हाला होते की हा 140 दिवसामध्ये तयार होतो. हाईट उंची कमी असल्यामुळे तुम्ही पूर्ण प्लॉट पहा, इथून तर पूर्ण प्लॉट याचे कुठेही तुम्हाला ही व्हरायटी जी आहे ते लोडलेली दिसणार नाही आहे, खाली पडलेली मिळणार नाही आहे, कारण 140 दिवसामध्ये भरपूर असे दुसरे व्हरायटी आहे की जे खाली पडून जातात. पण याच्यामध्ये तो प्रकार नाही आहे. दुसरं याच्यामध्ये जे तुम्ही म्हणतायत की चॅफिनेज किंवा याच्यामध्ये जे आपण म्हणतो की बाद येणं किंवा दाणे पूर्णपणे नाही, पण हा लोम जर पाहिला तर हा पूर्णपणे भरलेला तुम्हाला मिळतोय. तर असे काही हे ग्लोरीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तसेच आमचे जे शेतकरी बांधव आहे हिवशेजी, यांच्याकडून आपण थोडंसं अजून याच्या या व्हरायटीबद्दल जाणूया. तर दादा नमस्ते. नमस्कार. हिवशेजी, पहिले तर तुमचा परिचय आम्हाला सांगा की जेणेकरून आमचे जे बाकी शेतकरी बांधव आहेत त्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळायला पाहिजे. माझे नाव पिंटू दामोदरजी हिवसे, मुक्काम बार्शी येथील रहिवासी असून माझ्याकडे ग्लोरी ही धानाची लागवड केलेली आहे. अच्छा, तर तुम्ही याची जी लागवड केलेली आहे पूर्ण किती क्षेत्रामध्ये केलेली आहे?
ही केलेली आहे 10 एकरमध्ये. 10 एकरमध्ये तुम्ही याची लागवड केलेली आहे. तर तुमचं जे आता इथे जे प्लॉट आहे बाकीचे पण प्लॉट यासारखेच आहे तुमचे? हो, बाकी सगळे सारखेच आहेत. अच्छा. आणि तुम्ही दुसरी व्हरायटी अजून जे लावलेली आहे किंवा इतर कंपनीची जी दुसरी व्हरायटी लावली आहे त्याच्यामध्ये आणि ग्लोरीमध्ये तुम्हाला काय अंतर जाणून आलेलं आहे? दुसऱ्या कंपनीचे म्हणजे कसं धान जास्त प्रमाणात म्हणजे उंचीला वाढतो, हां हां. आणि ह्या ग्लोरीचा धान असे आहे की ते जास्त प्रमाणात वाढत सुद्धा नाही आणि पळत सुद्धा नाही. जो लोंबीला तो बुळापासून जे आहे त्यांचे थोंब ते चांगले राहते आणि फुटवे सुद्धा चांगले येतात त्याला. ओके. तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता की आपले जे शेतकरी बंधू आहे पिंटूजी हिवशे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की याच्या उंची कमी असल्यामुळे याचे बुंदा चांगला बनलेला आहे, याच्यामध्ये लोम चांगली राहते, त्याच्यामुळे शेतकरीचं उत्पन्न हमखास वाढतोय. तर असा हा कावेरी कंपनीचा ग्लोरी धान आहे. तर तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना हे विनंती करणार की येणारा पुढचा जे खरीप हंगाम आहे त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या क्षेत्रामध्ये ह्या ग्लोरीची लागवड करून तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचं पीक आणि उत्पन्न घेऊ शकतायत. तर मी पूर्ण कावेरी कंपनीकडून तुमचा धन्यवाद करतो. धन्यवाद.